बरगट बिंडोक दोघाला बी म्हणत्यात हवड्या हायलय ह्यो लाज मोड्या साऱ्या गावाला तरास यांचा करून ठेवल्यात 17 भानगड्या हे अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या ए होय का टीव्ही काय चालू होत नाही दुपारी लोक तुम्ही कुठे चाललाय बोंबलत चालू कुठे चाललाय म्हणजे रोजच बोंबलत फिरता काय मग काय सकाळपर्यंत चालू केलं का मला त्या अण्णानं काय केलं गं कोणा सगळं भांडणं काढली तर मार खाल्ला होता 4 दिवस झालं अगं त्याची माझी गाठ तू बघून तुम्ही फोन पण लागला नाही अगं मार खाल्ला होता त्यानं बघून येऊ की एखादा त्याला मारलंय मग तू फोन लागला झालाय तू काय लागायचं सकाळपर्यंत 15 दिवस झालं चांगलं चालू होतो ना राऊंड मारून आता येतो राऊंड मारली तुम्ही मग जाऊ आपण राहणार जरा पाय पडू तुला तू जा येतो की मी अगं काच करायला लागेल अगं येतो की काय काय होतं पुन्हा जाते तर नेमकं कुठं रोज सकाळ रोज जातोय तर रोज येते तर चाललंय काय ह्यांचं त्यांच्याकडे बघायला लागते जरा ए छकुल्या ए छकुल्या ए छकुल्या इकडे जरा तिने रोज कुठे जाते त्यांच्याकडे लक्ष ठेव मी तुला चायनीजला 50 रुपये देते लक्ष ठेवायचं व्यवस्थित काय करते ती मला सांगायचं काय ना काय राहत आपलं काय किंमत होऊन काय करायचं अध्यक्ष काय बोला गावात तसेच काम चालू आहेत बघितले का चांगली विकासाची कामं चालू आहेत चांगली जरा बघा जरा रस्त्याचे तिकडे काम चालू केलंय बर मुरुम टाकलाय आता खडी टाकायचं चालू आहे गावाच्या विकासाची चांगली चांगली कामं आणली आपण मंजूर करून वरण तुम्हाला कशी वाटते चांगले आहेत की काम चांगले आहेत काम मामा येडा मारला नाही वरत नाही आता जायचं या येडा मारून सभा मंडपाचं काम बघा कसं चालू आहे. बघूया सभा मंडपाचं काम बघूया नमस्कार हो. नमस्कार काय आज सगळी वळवून बसताय काय म्हणते काय विकासाची कामं चालू आहेत नव्हतं आपल्या सभा मंडपाचं तर पदाला चांगलं म्हणावं घेतलंय बघ होय चांगलं घेतलं कसं वाटतंय तुम्हाला अध्यक्ष तुमचं लक्ष असल्यामुळे केलं हो हो लक्ष आहे लक्ष तर ठेवायला लागते ना गावातल्या कामावरती कुठल्याही लक्ष ठेवलंच पाहिजे ना आणि काय काय नाही म्हणते बघा म्हणून आलोय काय चाललंय गाव इथं तुम्ही तकडं काय करायला काय राव सुधाराय दिसत नाही काय तुम्ही तर 2 गोष्टी काय तत्रे कसं काय बसा बसा खाली हाताला लागलेला आहे बसा त्याला काय लागलं नाही हाताला कुत्र चावले कुत्र मला काय सुधीच आहे मला काय कळतं कुत्र चावलो का गाडीवरून पडला दत्रे गाडीवरून पडलो हा दत्रे हे तुम्हाला सोपतंय का हो का आता अध्यक्ष हा बोला की तुमची शपथ घेऊन सांगतो काय का अध्यक्ष मागच्या डावाला आप्पाची पेवणार नाही किती वेळा शपथ घेताय तुम्ही हा किती वेळा शपथ घेताय मला सांगा सोडायचं बेच काय सोडची लागा सोडणार नक्की सोडणार कशाला सोडणार पाठीमाग आप्पाची शपथ घेतली होय आता अध्यक्षाची शपथ उद्याच्याला माझी शपथ घेणार परत सगळे गाव संपवता का तुम्ही गाव नष्ट करा शपथ घेऊन तसं नाही कसा आहे विश्वास माणसाला कुठल्या तरी माणसावर प्रेम असतं म्हणून मला शपथ घेतो मी आता इथनं पुढं कधीच बघा नाही काय हो आपल्याला माहित आहे काय
आपल्याला माहित आहे आम्ही शपथ घेतली सोडणार नाही नाही सोडणार नाही. कोण म्हटलं नाही कसं कसं असते हो तुम्ही त्या गुणाचं जायचं एवढं पडून सुद्धा रजो पिताय माझ्या माणसं नाही का नाना हा? तुम्हाला सांगू का माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवते हे दारू पिऊन नाही माहित कसं आहे, आता मी पुढं कशाला पितो आपण आता झालंय आपल्याला घटना घडलेली आहे, जाऊ द्या ह्या वयात हाडकं सुद्धा जुळत नाही ती. आता काय तसं झालंय हो तेव्हा हा. करता काय त्याला तर आपल्या पण अण्णा चाललं की तेव्हा कधी अण्णा अण्णा साहेब बोलवा साहेब या की इकडं. या राम 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 या या मीटिंग बसल्या बसले अध्यक्ष काय झालं लय मीटिंग आज काय बांधील काय काय बांधकाम आहे तेव्हा गावातलं काहीतरी कसं तर चालणार त्याच्यापेक्षा काय चालणार आहे अण्णासाहेब तुमची कृपा आहे आमचं देवगत सरपंच आहेत अध्यक्ष आहे प्रतिष्ठित मंडळी असल्यानंतर विकासाचं बोलणार दुसरं काय बोलायचं तयारी सांगितलं दारू पिऊन म्हणून आणून डबल दारू पित नाही आज शपथ घेतल्या हात मोडला त्या दिवशी शर्ट सुद्धा घाला येत नव्हता. आता ही शिफ्ट घेऊन घेऊन गावातली माणसं कमी करते. शंकर मामा हो काय झालं आपलं बोलला का नाही झालं चर्चा झाली हा लगा तू कशाला आलाय? मी येणार तुमच्या मा लगा तुला 50 रुपये देतो चायनी बिनी खाऊन झोप जागे आम्ही शब्द मोडत नसतो नाही मी येणार मामी त्या ठेवा सांगते खोक्यातच पाडील मामीला पण तुला तू माझा वाचा आहे ना आधी मामीचा शब्द मार राखला पाहिजे तर मामी सोडणारच नाही तू चला चला काय लगा आधी घरात एक ती तसं होता आता तू चल बोला काय बोलूय की तर थोडं शांत बसा म्हणजे असं दडवायचं काय आम्हाला कळू दे की काय आहे अण्णा विषय काय आत काय आहे काय आहे अण्णा आम्हाला बोलले बा विषय मला बोलले राम राम दत्रे मामा नमस्कार आपा आज चुकी झाली आमची अध्यक्ष चला आता नेक्स्ट चला का? नाचक्या नादाला काय मला सवड नाही मी आपला जातो कोण नाच काय कोण नाच काय म्हणजे साऱ्या गावाला माहित आहे कोण नाच काय आता आम्ही काय केलं काय केलंय गोर गरीबाची त्रास देते मी आता वट्ट लागायचं बंद केलंय मी जातो झालं तर काय सुद्धा झालं नाही लगा मी मारील बरं का तुला मी काय केलं तुला सांगू का हा सांग सांगू का सांग की खरं सांगू काय लगा बरं का ए! बोला सरपंच बोला काय विषय कट कसं काय चाललंय आधी तर निघू का मी साहेब तुमचं दत्रे मामा तुम्ही माझी जरा गाठ घ्या परत राजीनामा द्यायला म्हणतोय. नाना परत गाठ काय झालं राजीनामा द्यायला म्हणतोय. द्या जिरवायची जाय मला पण या गावची चालतंय. एक सुद्धा ऐकत नाही का मला तोंडावर नाचक्या म्हणते अध्यक्ष या समोर अध्यक्ष पण त्यांच्याकडे हे करतो आता तू काय म्हणत होता सांगू सांगू काय झालं? कशाचं काय आहे? कशाचं काय आहे करू ते द्यायला नव्हती आपण माणसाची. काय काय तर दसरे मामाचं ते तुम्ही चांगलं एखाद्या चांगलं दोन दोस्तच आहे म्हणून म्हणतो टाळगोळा सत्कार करायला तुमचा तर मी म्हटलं कशाला उगाच? हा, माझं बद्दल दुसरं काय तुम्ही केलाय नाही नाही दसरे मामा आपलं नाव कसं आहे आपाचं नाव एक नंबर आहे तुम्ही का सत्कार राजीनामा द्यायला काय कोण ऐकत नाही काय नाही परस्पर काय ते करते की पद चांगला आहे सरपंच हा. पण त्याच्या आत माणूस नास काय त्या माणसा विषय झाला पद चांगली आहे ती. आता माझ्याकडे यायला लागला तुमचं नव म्हणजे असं म्हणण्याचं कसं आहे माणूस चांगला आहे मी पद चांगला आहे माणसं बाद झाली ती वाट लावायला लागली गावची माझ्याकडे आला नाही तर कुठे गेला मला सांगतो ते विषय झालेला आता मला पण वाचायचं कळलाय कळलाय ना बिल काढून खाल्ली ती हा सुट्टी द्यायची नाही अण्णासाहेब आधी तुम्ही काय ध्यान ठेवताय का नाही सांगा बरं? त्याच्यावर लक्ष आहे. त्यानं असं केलं त्यानं तसं केलं. गावात आता मला फोन यायला लागले वरनं तुम्हीच सही केली तिथे कशाला मी सही केली मी सही केलं मी कशाला ऑब्जेक्शन घेतोय मग तर चेक कसा वाटला बँकेत तुमचा अण्णा माणूस आहे तुम्ही तुला कळलं का इथं काय काम असते ते आम्हाला ती ध्यान ठेवून आलाय तिने डोकं खाल्लंय आणि यो माया माग सोडलाय बाचा बारके पोरण केलेले यायचं माग जाऊ आपा हा या काय काय? अवघडच काम आहे जाऊ का अन्नासाठी काम आहे
काय काम आहे? पाण्यात तेवढं बघितलं काय नाही चाललंय माझं. काय मतदानाला आलता का आता? नकार. अध्यक्ष आणि वड्यात एक चित्रपतीच्या मोठ्या बंधारा काम आहे आपल्या मोठा गावात कोल्हापूर एवढ्या पद्धतीचा बंधारा कोल्हापूरचा मोठा बंधारा यारचं पाणी घरी वाटलं केलंय पण या. पत्र तयार टाकीतच असतो ना. या अण्णासाहेब बारीक दिसते की तुम्हाला मत आता. करूया तेवढं मग ते पाईपलाईनचं तेवढं बघा पाणी नाही ना करून टाकू. कारण ते वरडायला लागले काय बोबल फायटर. नाही, गावात करून टाकू. हा, 15 दिवस झाले पाणी नाही माझ्यावर. ठेवावं लागतंय फायटर. फायटरची मिटवून टाका कारण लाडकं ओरडतंय. मला काहीच नाही. पाणी नाही त्याला कसलं ते बिल काय भरलं करतो म्हणलं की लागा? बिल आता तुम्हालाच माहिती भरले का नाही ते त्या तुमच्याकडेच माहिती. त्या वस्तूला कुणी सुद्धा बिल भरलं नाही त्याला त्या दिवशी सांगितलं होतं बिल भर हा नाही. काय कुठल्या त्याला खर्च येईल फायटर इकडे बोला की अध्यक्ष. काय काम होतं आपागड तुझं अहो, ते माझं पाण्याचं बघायला गेलतो पाण्याचं सांगायचं. सांगतो त्या ह्यांना सांग की अण्णासाहेब कुणाला सांगू मी पाणी सोडा असतोय काय झालं मी त्याशी सांगितलेलं बोललोय तुम्हाला. पानपट्टी घरपट्टी भरली का अहो, भरतो किती ते भरायचं भराय काय? सांगितल्या तुझा आप्पाकडे काय गेलास अहो, भरतो म्हटली की आपल्याला सांगायचं. विरोधाकडे काय गेलास तू तुला काय सांगितलं होतं आमचं आम्ही बैठक घेऊन तो निर्णय घेतो आपल्याला 8 दिवस झालं पाणी सुटलं नाही कारण त्याने घरपट्टी पानपट्टी भरली नाही त्याशी कसं मला सुटलं बोललो होतं की जरा सांगा म्हणून पाणी सोडायला मला 15 झालं पाणी सुटलं नाही. ते सरपंचाला विचार. सरपंच तेवढं सांगा घ्यावं तेवढं पाणी हो सोडायला. खनपट्टी पाणीपट्टी पहिली भर पाणी कसं येत नाही बघू भरतो की हो पण आता मत तुम्हाला दिले ते तुम्ही जरा सांगताला का नाही. 2-2 वर्षाला खनपट्टी पाणीपट्टी थटल्या की इथं कर्मचाऱ्याचा पगार कशाने द्यायचं भरतो की काय तेवढं बोलाय तेवढं पाण्याचं तेवढं अहो, ते करायचं भरून तेवढं. घ्या आजच्या आज. अध्यक्ष ए ते घरपट्टी पाणीपट्टी भर चला. बरं पाणीपट्टी किती आहे बघतो भरतो मी. हा, बघा अण्णा साहेबाला का चालू एक वाळायला लागलाय का हिरीला बी पाणी पुरवणा अजून उन्हाळा कुठल्या कुठं तोवर लागा हिरीत पाणी निघायला ओ नाना भाऊ काय काय नाही काय रे तिथनं कशाला आला होतं. आहे का येऊ दे कशासाठी तर पण ते आज काय आज हाय गे चांगला आहे जॉकपॉट आहे चांगला. काय सांगतो बाहेर ना आले हा डबल हा. चांगले माझं बी लावू तुमचं लावतो की लावशील लावतो की त्या पैसे लावतो का लावशील का होय लावतो. मागचं काय सांगितलंच नाही लागा काय काय ते गेलो हो, आता आहे चांगला आहे एक आहे? नंबर आहे बाहेर ना आल्या 50 रुपये लावतो की हा? लावतो लागले तर आणून दे काय लागल्यावर लगेच आणून देतो तुम्हाला पैसे हा? ठेवत नाही लागल्यावर लगेच आणून जा तर देतो. मग, जा, जा. बरोबर चालते जाऊ का? तो कवा पैसे तर देत नाही कवा 500 दे कवा 1000 दे एवढंच देते एवढा जॉकपाट लागला पाहिजे पहिली गाडी बदल मग काय असेल ते बघायचं कुठे गेले वहिनी हो वहिनी का हो मी इकडे आहे बरं झालं नाना कुठं आहे आहेत की इथं कुठं. कुठं आहे असतील की बघा तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची वहिनी सांगा की हो भाऊजी. तुमच्या फायद्याच्या संसारासाठी येड होऊ नका वहिनी वाटोळ केलंय नवऱ्यात तुमच्या होय मला विचारा की बस मला विचारा की काय झालंय. काय झाली माहितीये का अहो, ते आकडा मटका जुगार पतीची पानं ती रमी फिमी जी काय काय असतं ना सगळं खेळायला लागलाय रमी आकडा मटका जुगार बेगार पत्ते बित्ते सगळं खेळायला लागलाय वाटोळ झालंय तुमचं म्हणून समजा आता वहिनी कशाला होतं नाही ते असलं काय खेळणार नाही तर नाही ते म्हणजे खेळणार आमच्या विश्वासच नाही तुमचा तुम्ही काय आमच्यात भांडण लावायला लागले मला मग आम्हाला काय करायचं सांगायचं महत्वाचं कसं आहे पाठोळ झालंय वहिनी तुमचं शहाणं व्हा लवकर कशाला हो काय सगळा आकडा मटका जुगार सगळं खेळायला लागलाय भीक मागायची पाळी येईल तुमचं कशाला असलं खेळते त्यांनी नाही काय खेळत. तुम्हाला विश्वास नाही आमच्या काय अहो वहिनी तुमच्या फायद्यासाठी आम्ही सांगतोय तुम्हाला आमच्या विश्वास नाही चहा पण विचारत नाही काय उपयोग नाही शेजार धर्माला ही नासकी कशाला इकडे आणली सांगतो तू नानासारखा काय? माणूस गावात नाही आपल्या माझा शब्द सुद्धा मोडत नाही आता मी म्हणलो काय सांगत होती तुम्ही काय आकडे खेळते ते तसलं आमचं काय घर खेळायला- पेटवा इकडे आलाय अरे लोक खेळते ती तुझ्याबद्दल नाही सांगत दुसरी खेळते ती. तुमच्याबद्दल सांगितलं पण मला काम आहे परत गाठ घेतो वाट घ्या परत आमचं काम सोडून काय करत बसले टाकती शान बिन काढत भांडू नका चांगल्या वेळेसाठी मी सांगायचं माझं कर्तव्य आमचं चांगलं बरोबर करायचं आहे. एकदा केलं की आमचं चांगलं ही दिलंय गाड्यात घालून आमच्या तर केलंय चांगलं ही सांभाळत बसलोय ना मग म्हणूनच मी काय आहे का चांगल्यासाठी सांगितलंय मी काय सांगितलंय चांगले सांगितलं काय वहिनीला सांगितलं? म्हणलं व्यवस्थित राहा तुम्ही काय असलं काय खेळताय वाटतं बाहेर जाऊन शेना. कशाला खेळतोय कवा दिसलोय खेळ असलं कोणाला तर ऐकत बसलो जा सांगा जा कशाला हा? भाऊजी काय उगाच बोलते ते येऊन इथं सांगायला लागले तुम्हाला. भाऊजी काय बी सांगायला ऐकत बसते का त्याचं
बघितल्याशिवाय सांगितलं असणार आहे. काय बघितलंय कावा दिसलं तुला आकडे खेळायला? मी नाही बघितलं पण त्याने बघितलं ना. त्याने काय बघते तेव्हा लावतोय भांडण आपल्यात. नाही तसं कसं भांडणं लावतील आपले. बरं मी कधी आकडा खेळायला तो बघितलाय? नाही बघितलं पण मी बाहेर नसते ना. ते भाऊजी बाहेर असते ना जास्त करून माणसात. माणसात भाऊजी तुझा विश्वास आहे माझ्या विश्वास नाही. हा विश्वास हाय किंवा तुमच्यावर पण ते उगाच बघितल्याशिवाय सांगत असतील का? तुला भांडणच काढायचंय काय? भांडण करते कशाला याच्यामध्ये? मग? ते सांगितले म्हणल्यावर विचारायला हवं तुम्हाला. मला काय विचारायचं तो विचारायला पाहिजे ना तुम्ही काय करता बाहेर काय नाही ते. काय काय केलंय तुला? काय काय सांगितलं त्यानं? काय काय कान भरलं तुझं? काय तसलं काय खेळताय वाटतं बाहेर मटका ही काय ती रमी काय असते ते. तसलं मी खेळतोय म्हणून सांगितलं. हा तसलं बरं खेळताय. खेळलो तर तुझं काय बिघाड? काय बिघडलं तुझं? नुकसान होतंय ना. कुणाच होतंय? माझं होतंय का तुझं होतंय? आपलंच होतं की सगळ्यांचं. आपलं म्हणते आणि माझं होतंय का तुझं होतंय? माझं तो पण माहेरनं घेऊन आले हे सगळं. नाहीत की घेऊन आले. मग तुझं कशाला नुकसान झालं? मग आता तुमचं माझं एकच आहे ना ते सगळं नुकसान होण्यासारखं. मग तुमचं माझं हे काय म्हणल्यावर मला तू साथ दिसलं का त्याचं ऐकत बसले? मग हा आपल्या घरात नुकसान होत असल्यावर मग त्यांनी सांगायला लागलं सांगण्यासाठी सांगतात ना. उद्या लोक मी चोरी केल्या म्हणते तू होय म्हणतील का? त्याचं ऐकतील का? तसं कसं सांगतील हो? ते मग? बघितल्याशिवाय सांगत असतील का? तुला हे शान येऊ नको काढ जा शान आपलं जा. कशाला खेळल्याशिवाय सांगत असतील का समोर? हे नाही माझ्या गळ्यात घातले असलं काय काय कळणार झालं. तुम्ही चालता बघायला. होय मी चालतो बघाय मला देत नव्हती नाही कुठं पाहुण्या रावळ्यात म्हणून हे अप्सरा करून आणली की मला बांधाय. होते तर मग करायचं नव्हतं ना. अगे पण तुला काय कळतं का नाही? काय मी तू देवान दिलाय का नाही तुला? हा कुणाचं बी ऐकत बसतेस? ते उगाच सांगतात का सांगा बघू भाऊजी. होय करून आणली तेव्हा का तुला गरीब काय होतीस? हा आता लगा प्रत्येक शब्दाला मग उलट बोलतेस. हा परपंच माझा आहे का तुझा आहे काय कळणं झालंय मला तर. आता तुम्हीच बाहेर काय पण खेळताय म्हटल्यावर मग ते परपंच दोघांचंच आहे ना. अगं बघ खेळ कोणी तुला सांगितलं ती कशाला आपल्या घरला तसली घाण घेऊन येऊ देतेस बघ. आता येते की त्याने सांगायला तो आपलं नुकसान व्हायला. होय चांगलं परपंच सांगा येते की तू ऐकत बसलीस काम धंदा सोडून. आवर लवकर जाय गावात मला. आता गावात कशाला? गावात काय तर काम असते का तुला ते बी सांगू दे. काय काम आहे? हा त्याला का या कोंबडीने कारवा लावला का आका परपंच चालवत असल्यावर करायला लागल्या. एक अंड घातल्या बघितलं तर आणि आका परपंच चालवाने करायला लागल्या. कोंबडीवर कशाला राग काढताय? मग तुझ्यावर काढू हाणू का तुला? हा जायला हे आपण म्हणणं असेल का आमच्यात भांडण लावावं? काय का बसलीस का? आवर की कार छान कोट. चाललंय ना गावात. होय होय या आपण बघून दिला मला असलं कसलं कोणाचं. जा गेला का भुका लागल्या त्याला घरी जेवून बस जा. पैसे मारू दे मी मामी शब्द मोठ. जागा एका ठोक्यात पाडला असता पण तू बात असल्यामुळे काय माझं चालत नाही. पण तुला काय असते घाण सवय? मामीला का कुठलं तुला 50 रुपये देते मी 100 देतो की जा. हा कुठे धर्म माझा हिंड गावात ना काय लागा नो पंचायतच झाली. बरं झालं काय काम आता? बरं झालं की काम नव या अण्णासाहेबाकडे काम आहे. अण्णासाहेब बोला की. तुम्ही असं गाव चालू केली त्या फायटरनं घरपट्टी पाणीपट्टी भरल्या का ना? भरले. ते कावा पाणी सोडणार आहे तुम्ही? आपण माझा काय संबंध आहे पाणी सोडायचा? आपण मग कोणा संबंध आहे? सरपंचाचा. आम्हाला कळतंय की सरपंचा संबंध आहे. पण तुम्ही काय नाही ग्रामपंचायत आहे का ना? आता मी काय करतो इकडे घागरा आडून इकडे जातो त्या घरी भरतो पाणी. अहो तुम्ही नाही पण ज्या पार्टीचं त्या माणसानं तर केलं पाहिजे ना काम केली पाहिजे का? कोणत्या पार्टीचं? अहो तुम्ही काम केली पाहिजे ना. त्याने भर म्हणल्यावर त्याने भरले का नाही? आणि आता आहे का सत्तेत? अहो तुम्ही नाही सरपंच आहे का नाही? हाय मग त्याला बोलाय का? माझ्या मागे लागला. मी मग सगळ्यांना बोलणार नाही. मी तुम्हाला माहिती काय बोलणार नाही? एक काम करायचं सरपंचाला बोला. नका तुम्हाला काय माणूस आहे का नाही? माणूस आहे की मग आज काय करू सांगा बरं. तुम्ही काय परवा दिवशी काय म्हणतात होतं घरपट्टी पाणीपट्टी पाणीपट्टी बरोबर. भरले का नाही? मग द्या ना पाणी. पण भरले पण आता ते सरपंचाला बोललं पाहिजे का नाही? त्यांच्याकडे असते ते सगळं. नका तुम्ही बोला की. आम्ही बोलणार. चला जागा. चला सुट्टी देत नाही. हे काय पिक्चर सोडत नाही मी. बात नाही मला बात आहे की पण मी सांगितले मला तू नको चांगलाय. जाऊ मग जातो गाडीवरच्या सोडतील घरी. तुमचं चला. थोडं नाही देऊ. त्याला माहिती झाली मामा कसं आहे. जागी ना कानून जागी. नाही जात मामा. अरे मला सोडणारच नाही मी. नाही जोडत. जाईल तिकडे येणार दर्शन नका लाज वाटते का? सोड मग धर म्हणलाय तुमचं. मग जा घरी म्हणतो जा की मग. चला मग गाडी. मी- तुम्ही येऊ तोपर्यंत.
तुम्ही चला तवा इकडे. लगा सोड की लागा नू सोडलंय ना का चाल झालं गेलं की धरतोय जागी घरी लागा बघू मला काय तर ए इकडे फायटर गावात वोट आहे माझा तुला सांगतो लय. जा बाप्पा तू घरपट्टी पाणी भरली भरले 8 दिवस झालं भरल्या. सोडलं का नाही पाणी नाही पाणी सोडणं नाही अजून त्याने. पाणी सोडणार ते माझ्या संग पिठात पाडवायचा होय तर आहे पाडूया आपण पिठा पाडतो घरात 4 दिवस झालं पाणी नाही मला आणायला. काढायचं तू पाडील तू आपल्या घरचं काढू नको रा अरे आपण भांडायला तिथे जाऊन काय हे करायचं जावा तुम्ही दोघंच बांधा जावा नाचक्या जाऊन जाणू मला तुम्ही बांधणार आहे बाप्पा. असला बात आहे माझा घरचं घरचं काय काढू नको तू सांगाय माय मागे ह्याचा तुम्हाला मान द्यायचा आहे बाप्पा. जाऊया हा जाऊया हाय मला माहिती आहे कुठं आहे ती. चला दाखवतो. वाढ केला का सर कसं धरतोय बरं का अध्यक्ष अण्णासाहेब तुला मग सांगते ना माणूस कसा ओळखून काढला मग तुम्ही मला आतापर्यंत नाव ठेवून कसं आहे माणूस कामाला आहे. सुरुवातीला वाटलं कामच केलं. काम खूप माणूस आहे. काम काही चालू आहे गावात. आपल्याला कुठलंच काम थांबवायचं नाही. विकासाच्या दृष्टीनं सर्व काम करायचे आपल्या. पाहिजे कुणाचं बी कसलं बी काम असू दे करून टाकू. लय तुम्ही मोठं बोलला का कशाला विकास आहे गावात एक ना एक आकडा खेळायला लागला. ना तुमचाच ते आडवं काय असतं तरुण पिढी बात करायला लागला. तू एवढं बोलतोय तुला कळत नाही लक्ष द्यायला. मॅनेजर काय का मग पार्टी तुमची निवडून झाली मला नाव कशाला करता पोराच्या गावाला. तुम्हाला एक तर दारू सोसत नाही तुम्ही पेट जाऊ नका. चाललाय विषय काय तरुण पिढी बांधू नाही त्याला काय तर सांगते ना का तुम्हाला काय म्हणायचं माझं बरोबर आहे का किती बरोबर आहे तुमचं. आपल्या गावातला आकडा हा बंद झाला पाहिजे. कोण खेळतंय होय दाखवा की आपल्याला कोण खेळतंय आपल्या गावात. कोण खेळत नाही सगळे आडून आता मी तर काय जणांचा आकडे लावते का नाव असं का स्वतः त्याला होतोय नानाचा झोपट नाही माणसं झोपट होत सफाळ पडते. होय आकडे मी नाना तू काय लॉस मध्ये गेला आकडा तू लय उचलून धरले. मी उचलून चोरून तू माझं सांगायला अण्णा काळा काय पडायला अण्णा विचारायचं काळा पडायला मी म्हणलं नाव घेतलंय का आता मला काळा पडायला सरपंच नाव घेतलं काय त्यांच्या आयला मी आज पहिल्यांदाच मी ऐकायला. आम्ही पहिल्यांदाच ऐकतो. तुम्ही कशाला बाबा मी आहे काय तुमचं तर मोबाईल बरोबर दावायची चिठ्ठी तर बघा आपली पाहिजे का नाही सगळं झाले खेळत असणार तुम्ही त्याशिवाय मोठा मोबाईल घेऊन टाकून जाते दुसरं काय तिकडे बसते म्हणजे शेत कुंपणच खायला लागलोय. अन्ना पायावर दाखवला वर तुझं काय जमलं नाही एका कुठली अरे काय आहे काय नाही काय अध्यक्ष आप्पा या आता नाचकी माणसं आले ते आम्ही काय येतं थांबत नाही आम्ही का बसा की नाचक्याच्या नादाला लागायला सोडले बसा तुम्ही काय झालं अध्यक्ष तुम्हाला काय सांगायचं भात आहे माझा यो चांगली गोष्ट आहे. तो ओढतच नाही धरलंय बघा मागणी पाठ उतरले काय असू द्या प्रेमाचा आहे माझा भाता. पण ती ही जरा बघाय गावाकडे लक्ष घाला की तुम्ही आहे की लक्षात त्यासाठी आपण बसलो ना सगळे पासून काम ते त्यांच्या तुम्हाला सांगतो बोला त्या माणसानं पाणीपट्टी घरपट्टी भरल्या का आता भरल्या का रे घरपट्टी पाणीपट्टी करून 8 दिवस झालं मी गाठ घेतली अण्णाची अण्णासाहेबाची किंमतच नाही आम्हाला गावात. बर सरपंच तुमचं काम आहे की अण्णा म्हणते ना सरपंच आहे कानाव घालत नाही आम्ही पाणी पाहिजे घरपट्टी पाणीपट्टी तुम्ही मला म्हणला होता का नाही मग भरल्या का नाही काय झाले आपण त्या ग्रुप मध्ये एखादी आल्या फक्त तसलं काय मी काय सांगायला त्या ग्रुपचं आम्हाला काय त्या ग्रुपला आम्ही काय भीक मागत नसू
अहो आम्ही भरल्या का नाही तुम्ही पुढे बोलायचं नाही आम्ही तुम्ही भरा म्हणलं होतं भरल्या का नाही मग सोडा ना पाणी अहो एकल्यानंतर बाकी बिल पण पाईपलाईन करा 4 दिवस झाला आम्ही सांगतोय पाईपलाईन करून द्या आम्हाला काय माहित नाही टँकर लावा एवढं 8 दिवस जाऊ द्या सगळ्यांची घरपट्टी पाणीपट्टी तुम्ही काय म्हणला होता पाणीपट्टी घरपट्टी भरल्या पाणी सोड तुम्ही ह्यानं भरलंय का नाही आता मग ह्याला पाणी सोय करा की 4 ती गाडी पाठवून दे त्याला 10 द्या की गोड्या पाण्याची एवढं आंघोळ करत नाही मग आता तुम्ही घरपट्टी पाणी काय कसं सांगा मला सांगा अध्यक्ष बोला तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही पण होता तू भर मग बघू म्हटलं म्हटलं की आता 4-5 दिवस भरले का नाही झालं ना थांबा तुम्हाला ना तर तुम्ही मध्ये बोलू नका तुम्ही हो का तुम्ही भरा म्हणला का नाही भरलं का नाही मग आता तुम्ही पाणी त्याला पोच केलं पाहिजे का नाही तो तुमचा प्रश्न आहे तुम्हाला दुसऱ्या नाही दिले मग दुसऱ्या जाती हे काय त्याच्या दारात कळशी वाजवत होते मग तुम्ही गावातल्या कळशी वाजवत फिरणार मी कळशी वाजवून गावात फिरणार जाऊ द्या गावाच्या सरपंचाने आणि नाव चालू आहे जरा कर वसुली होऊ द्या अहो त्याला पाणी द्या की तुम्ही त्याची सोय करा निवांत कर तुमचा भरलाय का नाही आणणार काय करत नाही तुम्हाला बडाबडा करायला बोला तुम्ही सांगत होतं का नाही घरपट्टी मग भरले का नाही मार्च एंड मग मार्च एंड मध्ये पाणी तुमच्या घरचं कनेक्शन कापूया सगळं बंद करूया पाणी मार्च एंड झालं सगळ्यांनी भरलंय हा मग ते ग्रुपचं काय सांगताय तुम्ही ह्याला भरायचं ह्याला भरले का नाही त्यानं भरलंय बरोबर आता एकाला जोडून सगळ्याला जाते पाणी त्याला काय करायचं बाकीच्या 50 जणांनी भरलं तेच काय करायचं त्याच्यावर तुम्ही सोडून नका ना त्याला पाणी पोच केलं पाहिजे का नाही तुम्हाला मी सांगतो बरं का त्याने एकट्यानं भरून नाही चालणार मग या बाकीच्या लोकांनी त्याचं घरपट्टी पाणीपट्टी भरली पाहिजे आता मला सांगा एकट्यानं भरून बाकीच्या सगळ्यांचा वसूल कसा होणार पाणी पण ठेवलं पाहिजे पाणी पण ठेवलं पाहिजे मग आता त्या माणसाने भरलं पाणी एकट्यानं भरल्या घरपट्टी आणि पाणीपट्टी बाकी कितीतरी लोक राहिले बांधायला येत होता ना तो बांधायला तुम्ही अन्नदागी काय म्हटले घरपट्टी पाणीपट्टी भरा मग तुम्हाला पाणी सोय करतो मग आम्ही काय ही मागणी आम्हाला नुसतं सकाळ संध्याकाळ 10-4 द्या बाद झालं तुम्हाला सांगतो जरा ऐका त्याच्या घरपट्टी पाणीपट्टी भरण्याला ती बिल भरतंय का तुम्हाला काय कळतंय का नाही अहो पण त्याला पाण्याची सोय नाही ना दुसऱ्याला सोय आहे ती अजून 4 महिने भरणार नाही ती त्याला पाण्याची सोय नाही मग त्याच्यावर काहीतरी इलाज काढताना का बांधायला लगेच इलाज आम्ही नाही काढायचं तुम्ही काढायचं आम्ही काय काढतो सकाळ तुम्हाला बोललो आम्ही तर तुम्ही काय म्हटलं आमचा काय संबंध आहे तू सरपंचाला बघ सरपंचाला बोलतोय तुम्ही कशाला माहिती बोलता तुम्ही पदावर आहे का पदावरच आम्हाला काय देत नाही मागाशी तुम्ही काय म्हटला आम्ही पाणी भरून कळशी अडकून काल म्हटलाय ना तुम्ही मग आता तुमचा काय बोलायचं संबंध आहे मी सरपंचाला म्हणतोय त्याला एकट्याला पाणी सकाळ संध्याकाळ 2 तासाच्या आधी की तू गोडा पाण्याला आंघोळ करतोय बोला सरपंच तुम्ही पाणी ते सोय करा की उद्या दुसऱ्या माणसाला सांगू नका ती माणसानं भरलं नाही ती तुमच्यातल्या सगळ्यांनी भरल्या ती पण सांगू नका 4 दिवस जाऊ द्या अण्णासाहेबाला वसूल काय नाही जमणार नाही पाण्याला वाढून गेला पैसे वाढवून गावात फिरणार बघा पैसे वाढवा 8-10 दिवसाला घरपट्टी पाणीपट्टी भरल्या आम्ही काय आपली गेली नाही पाहिजे जाऊ त्या गावाच्या मला काय माहिती आपल्या गावाचा विकास व्हायला असला तर सगळ्यांची करपट्टी पाणीपट्टी सगळे असं करतो तुम्ही पुढच्या वेळी बसा ज्याला पाणी नाही त्याने आम्ही हिंडतो गावात तसं नाही आपण म्हणत आपल्या गावाचा विकास पाहिजे नाही तर तुम्ही रोड केला रोडवर एक टँकर सोडताय का ज्याने ज्यानं पाणीपट्टी घरपट्टी भरल्या त्याच्यात सोडा ना त्याला तेवढं द्या घर पोच पाणी हा द्या टँकर पाणी आम्हाला दिला काय दुसरे नाही त्याने त्याला राहू द्या तुम्ही वाटून पाणी मारायला लागलाय बरं सरपंच असं करूया आता तुझ्या वस्तीवर तो एकट्यानं भरलंय तुझे काहीतरी व्यवस्था करू तिथं बरं का अजून कुठल्या वस्तीवर भरलंय का तर आपल्याला कसं आहे नळ पाणी बंद ठेवल्याशिवाय आपला कर वसूल होणार नाही बरोबर आपण त्याची एकट्याचे स्वतः हात घायवर आलाय काय कशा काय घेऊन फिरतोय गावात आपण काय करू त्याची व्यवस्था करू काय चालतंय ग्रामपंचायत त्याच्याबद्दल एक टँकर तयार त्यासाठी तर नळाला पाणी सोडलं आपलं वसूल होणार नाही काय करू त्याला आपलं पाणी देऊ टँकर दुसरीच्यानं भरलं त्याला पाणी मारताय का नाही त्याच्यातला एखादा टँकर द्या की एखादा जार आणून पी की पाणी पाणी मारताय होय
पट्टी पाणी फिरले त्याच्या पुरतं द्या ना तुम्ही करून. तुझी काय तर सोय करू आणि भरल्यानं पाणी होऊन नासू नको. नासा इकडं असेल तर नास. नाही भरल्यानं पाणी कसं नसतं तेव्हा नाही दिवसात करते 4-4 5 रांगोळ्या पाण्याचा वापर करायचा पाण्याचा एकच वापर करते हो मामा. ग्रामपंचायत जर वसूल 100% किंवा 90% जर करायचं असेल तर त्याला कटोरीने आपल्याला घ्यावं लागणार आहे. घेतल्याशिवाय आपला वसूल होणार नाही. पगार त्यात लागलं पाहिजे. तू त्याला काय तूच बोल मग मला काय झालं घेऊन आणतात नात काय जाऊन येता पुढे बोलायचं कान पाडीत पाडे. सरपंच आम्ही म्हणतो बंद ठेवा ना पाणी सगळ्याचं बंद ठेवा. ज्यानं भरलेलं नाही ज्यानं भरलंय त्याचं पण बंद ठेवा. पण त्याच्यासाठी जनावरला घाला त्याला पाण्याची सोय करा ना. माणसापुरता 1 2 4 एका घेईल की उद्या तातडीची मीटिंग घेऊन निर्णय करून टाकूया. मीटिंग कशाला घ्यायला बजेट मध्ये धरलं पाहिजे. त्या आपल्याला भाडं कुठलं द्यायचं पैसे भाडं द्यावं लागणार आहे ना. अहो ती उद्या परवा धरायची आज त्या घरी पाठवा ट्रॅक्टर बजेट बरोबर. आपली मीटिंग घेऊ काय कुठलं टँकरची सोय करू. मध्ये पाणी आणून द्या मला काय नाही आला का मिळतंय घे घे का तू शिकवायला माणूस काय ऐकणार नाही तिला फक्त सोय करा. ट्रॅक्टर डंपर मोठे काय करत एका 3 चाका डंपरमध्ये 2000 लिटरचा ड्रम ठेवा. जनतेनं भरलंय त्याच्या जनावर पुढचं पाणी द्या. त्याला म्हणायचं तुम्ही खत आणून पी म्हणायचं रोज 1 2 4 होतंय का नाही सांगा मग 15 दिवस त्याला येत नाही त्यानंतर कसं कसं पाणी आणि सरपंच ग्रामसेवक अण्णासाहेब आपला वसूल करायचा झाला तर ज्याच्या घरी जाऊन का नाही वाद्य वाजवायचं आणि वाद्य वाजवायचं त्याला वाद्य वाजवायचं तिथं. काय पडलं तर का नाही आपण त्याची लिस्ट लावायची. तुम्ही अनाउन्समेंट करतात बरं का त्यांच्याकडे 4-5 वेळा अनाउन्समेंट करायला हवे आपण ना एखादं माणूस आजारी असते त्याच्या घरात जाऊन तुम्ही डुलकी वाजवतावे तेच मला म्हणायचं मी त्याला 2-4 वेळा सांगायची बाबा तुझ्या पाहिजे तुझ्या वस्तीत नाही काय म्हणते त्या वस्तीला माणसाला सांगा दुसऱ्या वस्तीला त्या वस्तीला माणसाला सांगायचं तुझ्यामुळे याचं पाणी मी काय म्हणतो माहिती आहे का माझी परिस्थिती आहे मी तर माझं क्लिअर भरायला पाहिजे. तुमची परिस्थिती टीम आहे असं मी माणसांना सांगतो. तुम्ही थोडं तर भरा. निवडा नाही थोडं भरायचं 4-8 दिवसांनी मोदत हा असं प्रबोधन केलं पाहिजे. प्रत्येक आपले जे घर आहे ते ग्रामपंचायतच्या येणारी माझ्या येण्याला नव्हतं अध्यक्ष बर मी 15 पैशाने भरली काय काय तुमच्या वेळी विकास पण झाला नाही हो. काय राव तुम्ही कुठल्या शाळेत कुठल्या शाळेत शिकत होता. सरपंच आपाच्या बाबतीत तुम्ही आपण विकास केलाय सगळा विकास आपण केलाय. आता ती पुढे तुमच्याकडे आहे. आम्ही ती माफ काढत नाही तरी मला पाणी सोडा आम्हाला बाकी काय पाठायचं आता सरपंच अण्णासाहेब हे आपण नाव माझं पिता आहे तुम्हाला तुम्ही आहे की पण तुम्ही कसं म्हणताय त्यानं भरणं नका त्याच्यात जाऊन वाजवायचं त्याच्यात पेशंट बिशंट असं काय ₹1200 माणूस तुम्ही जरा थांबा की त्याला 4 दिवसांनी बोलत त्या वस्तीला म्हणतात जागा त्याला जरा सांगून भरायला हवं त्यांच्या वस्तीला महाग तुम्ही 50 काढून भरा त्याची परिस्थिती नाही. त्यातनं बी एखादा लय गरीब असला तर राहू द्या कुठल्या वर्षी भरायला पुढच्या वर्षी झालं का झालं का पाणी पोचतं आम्ही चला जाऊ दर वाचे आता काय मामाची पाठच सोडत नाही कृतीसाठी बायकून मागून घ्या शेकडो आहे गॅस सारखा माल कशाला नाही चला आता निर्माण चला त्याला येऊ का अध्यक्ष जगा वेगळं मामा बाच्यातून आपण वेगळं दिसते पाठच सोडायला मागत नाही बाचा नाटक आता आपण असं करूया आपण उद्या त्यांची काहीतरी सोय करूया आणि उद्या वेळ सगळे काय ठीक आहे ही कुणाचा नंबर आहे. नंबर नव्हती आकड्याची ते
ते आपण लावलं होतं सकाळी. त्यांनी कधीपासून आकडे लावायला लय लागले? दिवस खेळते ती. कोण आहे? तुम्ही कधीपासून आकडे लावायला लागला? कोण म्हणलं तुला? आता ती भाऊजीने कशी काय ही चिठ्ठी दिली एका ठोक्यात आकडे? तुला पण भाऊजीला वर पाडेल. मी कशाला आकडे करतोय? तुम्ही आकडे लावत असताना म्हणून ही भाऊजीने चिठ्ठी दिली ना. प्रबोधन करतोय मी गावात आणि तू म्हणते आकडे लावतोय. मग भाऊजीने कशी काय चिठ्ठी दिली? मला काय माहित नाही, मी काय आकडे लावतोय ती भाऊजीला माघार देता. उगा काय तर डोक्यात- माघारी कसं ते घरी द्यायला आल्या तुम्हाला? ते तू ती बघ माझी लावती चिठ्ठी. तू ती कसं बघायचं? घरी द्यायला आल्या मी ती बघू का? मी कशाला आकडा लावतोय तुला काय कळतं का? मी नाही आकडा लावत. मला काय एक दोन पण कळत नाही. मग भाऊजीने ही कसं काय ही नंबर आकडं काय आहे ही कसं तू लिहिलंय? बघ मला काय ते आकड्यातलं मला काय कळत नाही. दे इकडे बघू. ती चिठ्ठी द्या इकडं. मला काय ती समजत घे घे माझी कुठे तिथे मी तसलं आकडा बिकडा मला आवडतच नाही, मला जमत पण तुम्ही नाही. आकडे खेळत नसता तर मग त्या भाऊजीने चिठ्ठी आणून दिली नसती ना. सीआयडी सगळं मागे लावला विचार की. काय ती कुठे होती सकाळपासून? माझ्याकडेच होती की. मग या आकडे कसं त्या भाऊजीने आणून दिले तर? ती बोलत होती बाबा काय तू ओपन एका कडाक्यात पाडेल मी कुठं म्हणलो ओपन पण तिथं थांबला होता. गाडीच्या दरवाजाला म्हणलो ओपन कर. रिमोट वर आहे. भाऊजी त्याने अजून घरी आले नाही हो. नाही का? नाही आले अजून. 100% आकडा मटका जुगार पत्ते बित्ते खेळतोय तो. तुला सांगतो तू तुला ऐक कर वाटलं नाही बघ आता तू. तुम्ही पण त्याच्या संगत असणार ना म्हणून तर त्यांनी या आकडे चिठ्ठी आणून दिली. सगळं असणार तुझी कशा काढतोय मी नाही केलं का? बघू की भाऊजी आल्या समक्ष लावूया. लावा की पण आमच्या बरोबर आलो ना कुठं गावात नेऊ ना. नाही घरी भाऊजीला बोला मला पण विचारायचं. बरोबर नको घरी माझ्या कशाला म्हणतो. मग तुम्ही आकडे खेळताय मला कसं मग कळायचं? अगे आकडे मी कशाला खेळतोय? खेळत नाही खेळलो का बाबा? खेळत नव्हती काय म्हणत तू मग ओपन. भाऊजीने ही चिठ्ठी दिली नसती आज. पाय कुठं इकडे कशाला पडताय मामा? लागा मी कुठं ओपन बिपन काय म्हणलो बिन काय माझं लागा तुला का भांडण नावाला नाही. ती मागाशी आपण तर म्हणत तू म्हणत नव्हता. दरवाजा गाडी ओपन म्हणतो ता. इंग्लिश बरोबर बोलायची तुझा तुला. पण नवरात असला आणि माझा पण नवरात असला तुझ्या नवऱ्यामुळे तर माझं नवरा बिघडले. आणि तुझ्या नवऱ्यामुळे माझा नवरा बिघडला. त्या अध्यक्षाला बोलवायला लागते ना तर त्यांच्याकडे जायला लागते आपल्याला. चल जाऊया त्यांच्या. जा. जायला लागते त्याच्यासोबत. मामा चला मामी कुठे गेला बघूया. काय लागा बघूया लागा तुला काय आज डोसक्यात बिंदू बिंदू देवाने घालताना काय चालता का? काय लागा माझे सगळे आब्रू घालू तू ते ओपन क्लोज दरवाजा ओपन ऑन ऑफ कर म्हणतो तुला. इंग्लिश बोला शिकला येतंय थोडं थोडं ओपन क्लोज असं लगेच क्लोज म्हणला. क्लोज कुठं म्हणलो तुम्ही? म्हणल्याला मामा समजा आठवते मला. काय लागा तू लागा माझा भाषा का माझ्याकडे बाजूने बोल केला का तर गावात आपण- चाळीस रुपये देतो 50 रुपये. ती जाऊ दे तिथं माझ्या जरा बाजून बोल माय पुढे काय बोल नको. चल तर धरू का? धर. दोघी पण आपण निघालो अध्यक्षाकडे पण काहीच तर बरं आहे. हॅलो हॅलो अध्यक्ष आहे का तुम्ही घरी? यांचं आणि नाना भाऊजीचं जरा बोलायचंय. ये लागलोय आम्ही तिकडं. काय ते आकडे लावतात काय ते बोलायचंय जरा. हा 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 चालतंय येतो आम्ही. चल बर का दत्रे मामा हा आकडे लावणं लय चुकीचं बरं का. अहो कोणाच्या आकड्याने चांगलं झाले म्हणून तर आपल्याला तसला काय नाद नाही. नाही ना बरोबर आम्हाला आहे. काय दिलं त्यानं कोणी हे ना यो काय देतोय मला तवा? काय मगाची चिठ्ठी दिली कशा काय काढताय दुसरं बोलाय काहीतरी. दुसरं काय बोलायचं बघ खेळताय बघ असं सगळं सांगा की चिठ्ठी होती ती. बहिणी का हो? बसा बोलायला ह्या विषयी. आणि तू इकडे कशाला आली? तुमचं सांगायला आकडे खेळताय म्हणून. आकडे खेळताय म्हणून. आणि आता चांगलं भाषण देत होता हे चांगलं नसतंय नी. आताच बोललं का नाही तिने? आणि घरी अजून मला ती चिठ्ठी द्यायला त्याच्या आकडे लिहिलेलं आकड्याचं. कोणाची बघा कशाला काय सांगताय. ह्यांनी हा ह्यांनी पण खेळतात का? त्यांना द्यायला आलं मग कोण खेळतात काय माहिती आता. खेळत असतील त्यांचा काही नेम नाही. तुमचं मालक नाही छान आम्हाला माहिती खेळत असते. म्हणूनच विचारायला आली. हे आलं बघा हात वर. तुला काय घर नमस्कार. मी कशाला घर जाऊ? नमस्कार. आमची बायको राव तुमच्या बायको नादा लागू एका कुठं? तिकडे ठोक्यात यायचं पाडेल. काय माहिती? काय लागा तुला अक्कल बिक्कल आहे का नाही? काय झालं? एका झपाट्यात पाडील मी कुठं तुला आकडा खेळलो? सकाळी काय मला चिठ्ठी करला आनंदी. काय लागा येड्या धावल्या तुला काय कळतं का नाही? का खेळलो आपण? आला का मी म्हणत होतो दुसरं त्याच्या पाणी सोडलं नव्हतं त्याच्याबद्दल बोलत होतो मी कुठं आकडे तुला म्हणलो. उगा लाबाड वहिनी देखत बोल ना का. कळा का तुला कोण खेळते आकडे? हा मी कुठं खेळलो पण आला बी नाही.
कसा विचारतोय हळू काय आणि तुम्ही 100% खेळायला असणार. अगे तुला काय कळतं का मी खेळलो नाही मग एवढं हळूहळू काय चाललंय? त्याला म्हणतोय मी कशाला माझं नाव घ्यायला लागलाय तुझे काय तू खेळतोय माझं नाव कशाला घ्यायला लागलाय? वहिनी आपा अजिबात आकडे खेळत नाही. माझा नाव दसरे मामा कसं आलं? दसरे मामा कसं घेऊन आलं ती मग? खेळतोय का नाही बघा तुम्ही सुधीत आहे सांगा आता मी सुधीत आहे का नाही मग आता आहे खेळताना और मला माहिती आहे ना नाही मी कधीच खेळलो नाही. अजिबात आपा खेळत नाही. मला 10 पर्यंत म्हणा येत नाही इंग्लिश येत म्हणाय ओपन डोअर तुला काय गप लागा बस पुढे बोलला तर एका झपाट्यात पाडेल गपची बस. शंकर मामा सांगा की अहो मी कवा जिंदगीत आकडे खेळलो नाही. सरपंच कवा पकडले का मला खेळल्या तुम्ही? मला तरी माहिती नाही कळालेलं नाही हे काय. नाव घ्यायला लागले बघा ह्यानं पाक देशाला लावलाय सगळ्या गावात 10-12 माणसं बाद केली. नाही पण मला तर काय माहिती नाही आपा खेळायला. हा आपा खेळत नाही हो मला खेळायला होते आपा हे नासकी आम्ही कुठे खेळलो होतो? मग कोण खेळ मी लगा खेळत नाही माझ्या नाव घ्यायला लागलाय तू. मग या चिठ्ठ्या माझ्याकडे पैसा आहे का शंकर मामा पैसा आहे माझ्या नाही पण पैसे कोणी घातले हे तर कळायला पाहिजे का नाही आता. मग बघा तुम्ही मी बस नाना आपा सारख्याचं नाव बदनाम करायचं नाही. काम करायचं नाही. माझ्या खेळतोय. आम्ही सांगाय गेलो तुमच्यात येऊन सांगत म्हणून त्यानं आणून चिठ्ठी हिला दिली आमचं घर पेटवलंय ना. त्यांचा परपंच आता सुखात चाललाय त्यांचा. कसं घेऊन आलं मग? अहो, मला सांगितलं होतं घरला आनंदी नाही दिली आणि मला काय माहिती तुम्ही खेळताय वाटतं. मी कसं खेळतोय? खेळताय तुम्ही? मग मी खेळत असतो याच्या घरला मला किती सांगा. दिली असती का? तुम्हाला यांना ताकीद करायच नाही व्हय. त्यानं माझ्याकडे द्यायची का नाही? मग माझ्याकडे द्यायची का नाही? तिच्याकडे नेऊन दिली आणि ती इथं आल्या तर आता 10 माणसं गोळा केली तर आपण राहिली का आमची न खेळ? मग आता कोण खेळतंय? चांगलंय काय? सांगा. आता दोघांपैकी कोण खेळते हे खरं सांगा आता इथं. दोघांपैकी कोण हा. खेळतोय माझी दोघं बी खेळतोय ए दोघं बी एका डोक्यातच पाडी मी कवा खेळलोय लागलो तुम्ही खेळा नाही लगा तू बुडायला लागला म्हणून मला धरायला लागलाय तुम्ही आमच्या बायकोला काय सांगितलं म्हणजे खरं खरं सांगा तुम्ही. खेळतोय का नाही बरं का फायटरने चिठ्ठी आणून दिली नाही होय दिली होती मगाशी. खेळतोय का नाही होय. आणि तीच चिठ्ठी माझ्या घरी आणून देऊन माझ्या घरी पेटवलंय ठिकाणा उठलाय दूर निघायला लागलाय वर. ना हे काही योग्य नाही बरं का. योग्य नाही मलाच म्हणता तुम्ही त्या अंडाला विचारा की वहिनी तुम्ही नानाला ताकीद करा पहिली त्याच्या आधी आकडे बंद केलं पाहिजे तुम्ही अण्णा काय खेळायचं. भानगड काय आहे? खेळते हे ना गावात मला काय खेळते करायचं? नाही कोणाला. कोण खेळतोय वहिनी? कोण खेळत नाही त्याचं नाव घ्या की नाही नव्हं, ती आकड्याला लिडर आणलाय हा मी लीडर आहे. आम्ही नाव घेत नाही का आमच्या नको बोका. तुमच्याकडे खेळले का ते. कशाला माहिती खेळतोय तेव्हा? हे आहे की मध्ये खेळत नाही ती कमिशनवर हा, चालू देते. तुमच्या नावची चिठ्ठी येते तिथं. माझ्या नावची होय कोणी बघितली? तर मगाशी त्या सगळे बघितल्या. ऍडव्हर्टाईज केली अण्णा दुकान टाकले म्हणून आमचं काय घेतल्या का? बुकी बिकी चालू घेतल्या का कशाला मी घेतोय तेव्हा माझं नाव Fighter. बदनाम करायला लागली ती. कशाच चिठ्ठी दिली माझी रे तो त्यांनी दिलं होतं पैसे माझ्याजवळ कशाच पैसे दिलं होतं जाऊन तेवढं हे करून ये म्हणून आहे का गावात ह्याचा दुसरा उद्योग काय नाही ह्योच आहे याचा उद्योग. हे करून ये म्हणजे सांग की शंकर मामा हा. त्या अध्यक्ष काय येत नाही तुम्ही सरपंच सांगा मिठवान खेळू नका म्हणून सांगा. सरपंच बघूया आता हे काय करायचं ते. काय? ही काय बरोबर नाही बरं का. असलं काय खेळत जाऊ नका. येड झाला काय लोकांची घरं बुडली यात पण तुम्ही कशाला त्या नादाला लागलाय. हा हो सरपंच मी एकटा खेळत असतो तर ठीक आहे त्या तुझं अण्णा एकट्याच उघड झालंय तुझं तुमचं एकट्याच नाव आहे बघ की. बाकी कोण हा, दुसरं कशाचं लागला हे करा अण्णाचं जाऊ दे अण्णा भीक मागून खाऊ दे गावात. अण्णान बेक मागून खाऊ दे. मी खेळतोय. तुमच्यासाठीच बोलतोय हा याच तेवढं मिटवा. परत जर गावात हे असलं काय दिसलं अण्णा बरं का तुमचं बी नाव 2-3दा आलंय आले आले बरं का. परत अजिबात असलं काय दिसलं नाही पाहिजे नाही मी पोलीस गाडी बोलवून सगळी धरून देईल. त्याला जामीन नाही तुम्हाला माहित आहे का. आपण तिचा आपल्याला सांगा की मला सांगायला आला होय. लागा मी कशाला मी पण ती सांगा यांना सांगतोय प्रबोधन करा तुम्ही काय? परत परत खेळू नको आणि हे तू कोणाच्या चिठ्ठ्या घेऊन फिरला एका कडाक्यातच पाडील. मला यांनी सांगितलं नाना भाऊनं तुम्हाला जाऊन काय या, जाऊन तुम्ही या, जाऊन. तुम्ही लगेच आला इथं. हे त्यांना लगेच मला आणा. येऊ द्या सांगितलं ती बरं झालं. बरं झालं हे. नाही की पण माझ्याकडे कवा मी चिठ्ठी बघितली का कवा मी बडाडत ही रातभर बडाडते ती 19-21 असं करत बसते ती. मी कवा बोललोय का असल्यानं लोकांची घरं बरबाद झाले ते आपल्याला असलं नको आहे. झाल्या ती की पण कधीच नाही हे ना शेत घर पेटलंय म्हणून हे ना आपल्या आणून सोडलंय तू लागल्या बाटायला. मग ती मला नाही ना आवडत म्हणून मी कशाला वहिनी त्यांच्या नादाला लागताय. परत खेळ वेळ तर मला येऊन सांगा तुम्ही. हा, हा, याला मी सांगा. मित्रच आहे. हम्म. सगळ्यांना फोन ठेवतो या आकड्याच मुकत ही माणसं सांगते ती होय. हे सांगायला लागलं मुक्कदम का? कॉन्ट्रॅक्टच घेतलंय तुम्ही तुमच्या समोर चालते तुम्ही पण लावताय त्यात कोण तुम्ही बघताय म्हणलं? बी. कोण म्हणलं? कधी बघितलं तुम्ही? कशाला बघायला लागतंय सगळं नाही, माणसं सांगा. जोडली ती की आपले आलं म्हणून सगळ्या दुसऱ्यावर टाकला. आता येताना म्हणला आपल्याला आज काय डबल अण्णा खोटं बोलू नका तसं. ती डबल मलाच म्हणला का मग मला नीट ऐकून घ्या जावं की. मग कसली डबल मान दुसरं काय असते का तिची डबल असते बी. एवढे बार सांगते तुम्हाला परत काय झालं तर आम्ही पण आकडे लावतो मग. काय अगं मी लावलाच नाही ह्याने तुम्ही जावा की कशाला लावती सांगा की हो शंकर मामा
तुम्ही जावा आता आम्ही नानाकडे बघतो काय करायचं ते खेळायचं का काय करायचं ते आणि तुम्ही घरात नियंत्रण ठेवा दोघी पण हा मग आम्हाला सांगा नियंत्रण ठेवून पण असं आहे. हा लगा मी चोरच झालो का मी आज नाही लगा सांग की लगा काय सांग जाऊ द्या झालंय ना आता सांगितलं ना तुम्हाला होय नाही परत काय झालं तर सांगायचं येऊन सगळ्याला आम्हाला सगळ्याला सांगा यांना पण सांगा. असलं बंद करून टाका. तिने फोन केला अध्यक्षाला मी अध्यक्षाची गाठ घेतो आम्ही अध्यक्षाची गाठ घेतो होय. आणि मिटवतो बरं. अब खेळत नाही आम्ही पाया पडतो होय. जावा चांगलं समजून सांगा. हा सांगतो त्याने आपल्याला सांगितलं नाही हे मी तेवढं सांगितलं तुम्ही जरा मोकापणा बंद करा त्यानं बोला बघा तुला लगा माझं काय म्हणून नका मानव तुम्ही राहू द्या गावात आता. येता. लगा मी सांगितलंच नाही चला चला